डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ह्या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरई आदी उपस्थित होते। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृहात गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारचे दाखले मिळणारे स्टॉल असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचे उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीने राबवण्यात आलेल्या निर्णयांचीही माहिती आमदार संजय केळकर यांनी विशद केली। यात महसूल विभागाने गृहनिर्माण संस्थांसाठी प्रॅक्टिकल, सातबारा उतारा, अकृषक कर माफी, डीमट कन्व्हर्जनसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यात डीम कन्व्हर्जन्स पूर्ण करण्याची तयारी, स्वयंपूर्ण विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरता सवलती ह्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आमदार संजय केळकर यांनी यावेळी नमूद केले। तसेच शेतकरी वर्गासाठी पादन रस्ते, ऑनलाईन मोजणी अर्ज, अवैध रेती उपसा व नियंत्रण, नदी पात्रातील गाळ काढण्यास मदत, खातेदारांमधील जमिनी वाटपाची सुलभ प्रक्रिया, सलोखा योजना, तसेच सन 2011 पर्यंत गरजेपुरता 1500 चौरस फुटापर्यंत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे अशा विविध लोकहिताच्या योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितले। महसूल विभागाच्या अशा अनेक लोकाभिमुख निर्णयामुळे नागरिकांचे कामकाज अधिक सुलभ झाले असून आर्थिकदृष्ट्याही त्यांना मोठा लाभ झाला आहे। या कार्याची दखल घेत राज्यभरातील गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार नितीन डावखरे, आमदार माधवी नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित राहणार आहेत। तर ह्या सत्कार सोहळ्याला गृहनिर्माण सोसायट्यांच्या सभासदांनी तसेच नागरिकांनी आवर्जून उपस्थित व्हावे असे आवाहन नगरसेवक सीताराम राणे यांनी यावेळी केले। गुरुवार 30 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये दुपारी 12 वाजता भव्य सत्काराचं आयोजन हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय। आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून, मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले। मग एनी टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्स असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलं आहे। सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे, गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलं आहे। सर, अशा प्रकारे महसूल मंत्र्यांनी जे केलेले काम आहे त्यांच्यामुळे जो नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आता नागरिकांकडनं सत्कार होणं हे किती महत्त्वाचं आहे आणि कशा हे फार महत्त्वाचं आहे। बघा की एखादा मंत्री किंवा एखादा जो त्या ठिकाणी शासनकर्ता त्या खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये खूप जनोपयोगी, लोकोपयोगी असे जेव्हा निर्णय होतात आणि निर्णय घेण्याची भूमिका अनेकांची असते, पण ते ठासून घेतले जातात, ही जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे, या इच्छाशक्तीला दाद देण्याची संकल्पना आहे। त्याच्यामुळे लोकांना निश्चितपणे वाटतं की फार चांगले निर्णय जे आहेत ते त्यांच्याकरता घेतले आणि त्याच्यामुळे त्याला दाद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे, अभिनंदन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सत्काराचं आयोजन केलं। याच दिवशी दाखले वाटप संदर्भात देखील याच दिवशी त्याच्या आधी गडकरी रंगायतांच्या समोर जे हनुमान व्यायामशाळेचं मैदान आहे त्या ठिकाणी जवळजवळ 30 प्रकारच्या दाखल्यांचे काउंटर असतील आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या योजना, दाखले याच्यासंबंधी सगळी त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट सरकार आपल्या दारी अशा प्रकारचं महाराजस्व शिबिर ज्याला म्हणता येईल असा शिबिर शासनाच्या माध्यमातून
या ठिकाणी होणार आहे. त्याचंही उद्घाटन माननीय बावनकुळे साहेब करणार आहेत आणि हजारो लोकांना दाखल्यासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत किंवा दाखले घेण्यासाठी या शिबिराचा फार मोठा फायदा होणार.